तुमचे मोदक पण फुटतात का? काही वेळानंतर कडक होऊन जातात, पाकळ्या सुबक येत नाही, हे सगळे प्रॉब्लेम होत असतील तर हा व्हिडिओ अजिबात मिस करायचा नाही, नक्की बघा. आज बाप्पांच्या आवडीचे उकडीचे मोदक करूया, अजिबात वेळ न घालवता. पटकन मी पॅन ठेवला आहे, पॅन छान गरम झाला की त्यावर एक चमचा मी खसखस टाकली. खसखस थोडीशी गरम करून घ्यायची, साईडला काढली आहे. त्याच पॅनामध्ये 1-2 चमचे मी तूप टाकले. आता आपण सारण करतोय तर सारणासाठी काळजी घ्यायची म्हणजे गूळ हा सेंद्रिय गूळ वापरायचा, चिक्कीचा गूळ वापरायचा नाही, सारण कडक होतं. चला, गूळ 1 वाटी टाकला आहे मी. आता हा गूळ थोडासा आपण वितळून घेतला तुपावर, म्हणजे खूप वेळ लागणार नाही ते एकजीव होण्यासाठी म्हणून. आता काय करते, त्यामध्ये हे किसलेलं खोबरं जे आहे ते मी घालणार आहे आणि आता मंद आचेवर आपल्याला हे सारण करून घ्यायचं आहे. छान गूळ आणि खोबरं एकजीव झालं पाहिजे, त्यामुळे त्यातला एक छान सॉफ्टनेस टिकून राहतो आणि खूप सुंदर हे सारण जेव्हा मोदकामध्ये आपण घालतो तेव्हा लागतं. चला, एक 2-3 मिनटं मी छान परतले आणि तुम्हाला दाखवते एक मस्त याचा गोळा तयार झाला आहे. आता ह्यामध्ये ड्रायफ्रूट जर तुम्हाला टाकायचे असतील तर हे अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असतील त्या प्रकारचे तुम्ही ह्यामध्ये ड्रायफ्रूट टाकू शकता. मला खास करून फक्त काजू आवडतात म्हणून मी त्याचे छोटे छोटे पीस करून ह्यामध्ये टाकले. तुपामध्ये थोडेसे परतले म्हणजे थोडासा क्रंच त्याला राहतो आणि हे सगळं परत मिक्स केलं. आता ह्यामध्ये आपण ही खसखस टाकूया. आणखीन परत 1-2 मिनटं आपण हे परतवायचं आहे. आता ह्यामध्ये वेलची, जायफळ जे काय तुम्ही टाकता ते सगळं टाकायचं. छान सारण आपलं तयार झालं आहे. हे मी साईडला ठेवलं. चला, आता मोदकासाठीची उकड आपण काढून घेऊया. मी मोठी कढई ठेवली. ह्यामध्ये 2 वाटी, जी वाटी दिसते त्या वाटीच्या प्रमाणानुसार 2 वाटी पाणी आणि 2 वाटी पिठी असं हे प्रमाण आहे. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आता तुमचं तांदूळाचं पीठ ज्या प्रकारे असेल त्या प्रकारे पाणी थोडं कमी जास्त होऊ शकतं, पण साधारण हेच प्रमाण योग्य आहे. ह्यामध्ये मी मीठ टाकलं. पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे तूप टाकले. आता हे पिठी मी टाकणार आहे आणि आता छान आपण हे मिक्स करून घ्यायचं. गॅस मिडियम फ्लेमवर आहे, खूप हाय फ्लेमवर नाही आहे. ह्याची छान उकड बसली पाहिजे, खाली लागायला नको. ह्यासाठी हे सतत ढवळत आता आपण ह्याला 2 मिनटं ह्याची उकड काढून घेऊया. हे छान आता 2-3 मिनटं झाले. आता ह्यावर झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करायचा. उकड एक 5-10 मिनटं झाल्यानंतर छान आतमध्ये मुरते आणि मग ती अशा मोठ्या एखाद्या परातीत घ्यायची. आता सगळ्यात मोठा जो पार्ट असतो उकडीच्या मोदकाचा तो हाच असतो की तुम्ही ती उकड कशी मळता. जेव्हा आपण ते सुरुवातीलाच गरम गरम मळायला जातो तेव्हा हाताला भाजू शकतं. त्यावेळेला थोडा ग्लास किंवा पेला अशा साह्याने ते थोडीशी त्याची गुठळ्या फोडून घ्यायच्या. थोडं नॉर्मलाईज वाटलं की आपण हाताने आता मळू शकतो. तेव्हा छान थोडा थोडा पाण्याचा हात घेऊन ही उकड अगदी मऊ मळायची आहे. तळ हाताच्या साह्याने तुम्हाला मी दाखवते. अशी थोडी प्रेस करून करून ही उकड तुम्ही मळू शकता. ह्या स्टेजची जी काही मेहनत आहे तीच तुम्हाला पुढे जाऊन मोदक व्यवस्थित वळण्यासाठी मदत करणार आहे. साधारण 10 ते 12 मिनटं ही उकड मळल्यानंतर हा सुंदर असा सॉफ्ट गोळा तयार होतो. कुठे गेला क्रॅक जात नाही. तुम्ही बघू शकता सुंदर ही उकड तयार झालेली आहे. आता आपण मोदक करायला सुरुवात करूया. तर त्यासाठी ही सगळी मी तयारी करून घेतली आहे. हाताला लावण्यासाठी तूप घेतलं आहे, सारण, पीठ, एक सुती कापड घ्यायचं जे तुम्ही मोदक झाल्यानंतर त्यावर टाकू शकता. अशी सगळी बेसिक तयारी करून आता मोदक आपण वळायला घेऊया. जेव्हा मोदक वळायचे तेव्हासुद्धा जो गोळा आपण घेणार आहे त्या गोळा छान हातावर 2-3 मिनटं असा छान मळून घ्यायचा, म्हणजे त्याला एक अजून छान ग्लेज येते आणि मोदक वळायला आणखीन सोपा होऊन जातो. आता मोदकाची पारी करण्यासाठी 2 प्रकार आपण बघितले असतील. एक हातावर जी आपण पारी करतो ती, आणि दुसरी म्हणजे आपण पापड करण्यासाठी जे रोटी मेकर वापरतो त्या ह्यानी पण तुम्ही करू शकता. पण शक्य तुम्हाला हातावर केलेले मोदक आवडतात म्हणून मी हातावर तुम्हाला वळवून दाखवते. तुम्ही त्या रोटी मेकरच्या साह्याने पण करू शकता. त्यांनी पण एकसारखे, जेव्हा जर तुम्ही विकत असाल किंवा तुमचा बिझनेस असेल तर त्यासाठी ते तुम्ही प्रेफर केलं तर आणखीन सोपं होऊ शकतं. ह्याला थोडा वेळ जातो, पण तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने तुम्ही ते करू शकता. हातावर छान ही पारी तूप लावून लावून अगदी पातळसर करायची. आता पिठाचं म्हणाल तर ह्या पिठासाठी, मोदकाच्या पिठासाठी स्पेशली मी आंबेमोहर आणि इंद्रायणी असा अर्धा मिक्स करून हे तांदूळ वापर. तुम्ही फक्त आंबेमोहर किंवा फक्त इंद्रायणी असं सुद्धा वापरू शकता. तांदूळ स्वच्छ धुवायचा, घरातच तो वाळवायचा फॅन खाली, बाहेर वाळत घालायचा नाही, आणि चक्कीवरून, शक्यतो घरघंटीवरूनच दळून आणायचा. छान सॉफ्ट हे पीठ तयार झालं पाहिजे आणि ह्याचे मोदक खूप सुंदर होतात. चला, आता मी तुम्हाला दाखवते. पारी खूप सुंदर मी तयार केली आहे. जितकी शक्य होईल, जेवढी तुम्हाला शक्य होईल करणं तेवढी ही पातळ करायची, म्हणजे त्याचं पिठी लागत नाही, छान त्या सारणाबरोबर मिक्स होते. आणि तुम्हाला मी दाखवते खूप सुंदर ही पारी तयार होते. हातावर सुद्धा हे मोदक खूप छान वळले जातात. आता ही किती पातळ करायची तर आपल्या तळ हातावर बसेल एवढी ही पारी करायची. ह्यापेक्षा मोठी केली तर ते तुम्हाला वळताना थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. तुम्हाला मी दाखवते. आणि
बघा आपल्या तळ हातावर बसेल एवढी ही पारी तयार झाली. थोडा मध्ये भाग जाड ठेवला मी, तो थोडासा आणखीन 1-2 मिनटं त्याला दाबून घेते आणि आता आपण यामध्ये सारण भरायचं आहे. सारणसुद्धा अगदी आपलं कोरडं नाही आहे किंवा खूप जास्त ओलसर नाही आहे, अगदी परफेक्ट प्रमाणात आपण हे सारणसुद्धा तयार केलं आहे. आता ह्या 2 हाताच्या साह्याने आपण ह्या कळ्या पाडून घेणार आहोत. हाताला थोडंसं तूप लावायचं आणि ह्या अगदी छान सुबक अशा ह्या मोदकाच्या पाकळ्या आपण करून घ्यायच्या आहेत. आता पहिल्यांदा हे सगळं जमेलच असं नाही, पण तुम्ही सुरुवात केलीत तर कधीतरी हे छान जमतं. पहिल्या 1-2 वेळेला समजा चुकेल, पण नंतर हे अगदी व्यवस्थित मोदक आपल्याला येतात. थोडं हातवळणी पडलं की हे मोदक येतात आणि आपणच केलेल्या मोदकाचा प्रसाद जेव्हा तुम्ही तुमच्या बाप्पाला दाखवणार आहात तेव्हा तुम्हाला खूप आनंद होणार आहे. त्यामुळे ह्या वर्षी शक्यतो आपल्या हातानेच हे मोदक करा आणि बाप्पाला प्रसाद पण दाखवा आणि तुम्ही पण ह्याचा आनंद घ्या. चला, खूप सुंदर ह्याच्या पाऱ्या तयार होतात, मी तुम्हाला दाखवते. म्हणजे हल्ली आता ते साचे जरी मिळत असतील तरी ते साच्यांमधले मोदक आणि हे आपण हाताने जे वळतो त्या मोदकामध्ये खूप फरक आपल्याला जाणवतो. कारण ह्याची पारी आपल्याला हवी तशी आपण पातळ करू शकतो, हवे तसं सगळं म्हणजे आपलं सारण वगैरे आपण त्यात प्रॉपर सगळं भरलं जातं. त्यामुळे ह्याची चव थोडी छान आणि वेगळीच लागते. चला, मी तुम्हाला दाखवते. खूप सुंदर ह्याच्या पाकळ्या तयार होतात. तुम्हाला हव्या तितक्या म्हणजे 11-21 जेवढ्या हव्या तेवढ्या छान याच्या पाकळ्या तुम्ही तयार करू शकता. अजिबात ह्याला क्रॅक जात नाही. आपली पिठी किंवा उकड हे सगळं आपण व्यवस्थित प्रमाणात केल्यामुळं, त्याचं छान मळल्यामुळं, सारण आपलं प्रॉपर असल्यामुळं ह्यामध्ये अजिबात प्रॉब्लेम होत नाही. आता ह्यामध्ये सारण खूप जास्त भरू नका. तुमचा जो काही बेस तयार झाला असेल, कळ्या सोडून त्या बेसमध्येच तो सारण ते बसलं पाहिजे, एवढंच ते सारण त्यामध्ये भरायचं. खूप जास्त झालं तरी पण कधी ते मोदक फुटण्याची शक्यता असते. आता हे छान हलक्या हाताने, अगदी हलक्या हाताने आपण ह्या पाकळ्या एकत्र करून घ्यायच्या आहे. आता सुरुवातीला आपल्याला असं वाटेल की थोडंसं चिपकतं आहे, पण थोडं अशा वेळेला हाताला तूप लावायचं आणि ह्या पाकळ्या एकत्र करायचं. म्हणजे थोडंसं ॲडजस्ट करत तुम्ही या पाकळ्या व्यवस्थित करू शकता. आणि आता तुम्ही बघा, छान हा सगळा जुळून आलेले आहेत. खूप दाबायच्या नाहीत, नाहीतर मग त्याचं स्ट्रक्चर चेंज होईल. आणि आता वरचा जो काही राखीव भाग आहे पिठीचा, तो आपण काढून घेणार आहे. फारसं काही निघत नाही, पण जेवढं निघेल तेवढं काढा आणि मग ते छान असा हा मोदक आपला वळून तयार आहे. तुम्ही बघू शकता, बघता क्षणी छान वाटतं की नाही. आणि हा जेव्हा उकडवणार आपण तो आणखीनच छान होणार. अशा प्रकारचे हे सगळे मोदक मी आता करून घेणार आहे, कारण खूप सगळे दाखवत बसले तर खूप सारा वेळ जाईल. आणि तुम्ही हे जे काय मी प्रमाण सांगितलं ह्या प्रमाणात जर केलं तर यावर्षी तुमचे मोदक अगदी परफेक्ट होणार. चला, आता मी पाणी उकळायला ठेवलं होतं उकड काढण्यासाठी. त्यावर एक चाळण ठेवले, चाळणीवर सुती कापड ठेवायचं थोडंसं ओलसर करून. आणि ह्यामध्ये आता आपण सगळे मोदक अरेंज करूया. आता मोदकावर मी हे केसर जे दुधात भिजवून ठेवलं होतं ते लावलं. आता तुम्हाला मगाशी मी सांगितल्याप्रमाणे मोदक थोड्या वेळानंतर कडक होतात, हे होऊ नयेत यासाठी इकडे साईडला एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलं होतं. मोदक त्यामध्ये बुडवायचा आणि नंतर तो चाळणीमध्ये ठेवायचा आणि मग त्यावर केसर लावायचं. थोडा ओलसरपणा राहिल्यामुळं आतल्या आत खूप सुंदर उकडतात आणि हे मोदक खूप वेळापर्यंत असे छान सुंदर आणि सॉफ्ट राहतात. दुसऱ्या दिवशी तुम्ही जरी फ्रीजमधून काढलेत आणि फक्त चाळणीमध्ये वाफवलेत तरी आत्ताच हे मोदक केलेत की काय असे वाटतील, एवढे सुंदर आणि सॉफ्ट हे मोदक राहतात. नक्की करून बघा, कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. ही पूर्ण रेसिपीमध्ये ह्या छोट्या छोट्या ज्या टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला सांगितल्यात, ह्या जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर हे मोदक अजिबात बिघडत नाहीत. तुम्हाला हवे तसे छान सॉफ्ट आणि सुबक हे मोदक तयार होतात. ह्यावर तूप टाकायचं आणि मग हे सर्व करायचे. ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.